इन्स्केप वापरून ट्रेस बिटमॅप इन इन्स्केप वरील स्पोकन ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत. ह्या ट्युटोरियलमध्ये आपण शिकणार आहोत रास्टर आणि वेक्टर इमेज मधील फरक, विविध रास्टर आणि वेक्टर फॉर्मॅट्स, रास्टर इमेज वेक्टर मध्ये रूपांतरित करणे. हा ट्युटोरियल रेकॉर्ड करण्यास मी वापरणार आहे उबुंटू लिनक्स 1204 ओएस इन्स्केप वर्जन 091. ह्या ट्युटोरियलमध्ये जे इमेजेस उदाहरण म्हणून वापरले ते कोड फाइल्स लिंक मध्ये उपलब्ध आहेत. येथे ट्युटोरियल थांबवा आणि तुमच्या मशीनवर इमेजेस डाउनलोड करा. येथे माझ्या डेस्कटॉपवर दोन इमेजेस आहेत. linuxपीएनजी हे रास्टर इमेज आहे आणि linuxपीडीएफ हे वेक्टर इमेज आहे. मी त्यांना उघडते. दोन्ही इमेजेस सारखेच दिसतात. आपल्याला इमेज फक्त झूम करून फरक माहिती पडेल. हे करून पाहू. आता पहिली इमेज पिक्सेलेटेड सारखी दिसते कारण रास्टर इमेज ही पिक्सेल्स ने बनली आहे. पण दुसरी इमेज पिक्सेलेट नाही कारण वेक्टर इमेज पाथ्स ने बनली आहे. रास्टर इमेज चे काही फॉर्मॅट्स आहेत: जेपीईजी, पीएनजी, टिफ, जिफ, बीएमपी इत्यादी. वेक्टर इमेज चे काही फॉर्मॅट्स आहेत: एसव्हीजी, एआय, सीजीएम इत्यादी. फॉर्मॅट्स जे की वेक्टर आणि रास्टर दोन्ही असू शकतात. पीडीएफ, ईपीएस, एसडब्ल्यूएफ. आपण आता शिकूया की रास्टर इमेजला वेक्टर मध्ये रूपांतरित कसे करणे. इन्स्केप उघडा. आता आपण रास्टर इमेज इम्पोर्ट करूया. फाइल वर जाऊन इम्पोर्ट वर क्लिक करा. आता पाथ मेनू वर जाऊन ट्रेस बिटमॅप वर क्लिक करा. एक डायलॉग बॉक्स उघडेल. मोड टॅबच्या अंतर्गत आपण विविध पर्याय पाहू शकतो. खात्री करून घ्या की इमेज निवडलेले आहे. डिफॉल्ट रूपने ब्राइटनेस कट ऑफ पर्याय निवडलेले आहे. प्रिव्ह्यू च्या अंतर्गत बदल पाहण्यासाठी लाईव्ह प्रिव्ह्यू पर्याय तपासा. जसे की तुम्ही प्रिव्ह्यू विंडो मध्ये पाहू शकता. ब्राइटनेस स्टेप्स ब्राइटनेस मध्ये फरक दाखवतो. आता दुसऱ्या पर्यायावर क्लिक करा जे की एज डिटेक्शन आहे. नावाप्रमाणेच ते फक्त एजेस दाखवते. कलर क्वांटिझेशन बाउंडरीज चे रंग कमी करण्यात ट्रेस करते. इन्व्हर्ट इमेज बिटमॅपच्या रंगांना इन्व्हर्ट करेल. जर तुम्हाला इन्व्हर्ट केलेले चांगले वाटत असेल. मी इन्व्हर्ट इमेज अनचेक करेल. मल्टिपल स्कॅन्स अनेक रंगांसाठी चांगले आहे. ब्राइटनेस स्टेप्स ब्राइटनेस मध्ये फरक दाखवतो. कलर्स निर्दिष्ट रंगांचे प्रमाण दाखवते. ग्रेस कलर्स सारखे आहे पण फक्त ग्रेस्केल रंग दाखवते. स्मूथ पर्याय अनचेक करा ज्या अर्थी ते एजेस मध्ये आणखी गुळगुळीत ओळी निर्माण करते. आता आपण सर्व ट्रेसिंग पर्याय पाहिले आहेत. तुमच्या गरजेनुसार तुम्ही ह्यापैकी कोणतेही निवडू शकता. मी त्यावर क्लिक करून कलर्स पर्याय निवडेल. आता ओक वर क्लिक करून डायलॉग बॉक्स बंद करा. ट्रेस केलेले इमेज मूळ इमेजच्या वर तयार झाले आहेत. क्लिक करून दोन्ही इमेज पाहण्यासाठी इमेजला एका बाजूला हलवा. इमेज आता वेक्टर मध्ये रूपांतरित झाले आहे. इमेजेसना झूम करा. पूर्वी नमूद केल्याप्रमाणे पहिली इमेज पिक्सेलेटेड आहे. दुसरी इमेज पिक्सेलेटेड नाही. तसेच आपण पाथ्स स्पष्टपणे पाहू शकतो. आता मूळ इमेज डिलीट करा. इमेज निवडा. पाथ वर जा. ब्रेक अ पार्ट वर क्लिक करा. इमेज वर डबल क्लिक करा. इमेजेसचा गट्टा एकावर एक तयार केला जातो. ते दिसण्यासाठी क्लिक करून त्यांना बाजूला ड्रॅग करा. पुढे आपण शिकू वेक्टर इमेज कसे एडिट करणे. मी काळा इमेज एडिट करेल. त्यामुळे इतर इमेजेस डिलीट करा. खात्री करा की इमेज निवडलेले आहे. पाथ वर जा. ब्रेक अ पार्ट वर क्लिक करा. फिल एंड स्ट्रोक च्या अंतर्गत ओपॅसिटी 50 ने कमी करा. आता तुम्ही भाग स्पष्टपणे पाहू शकता. आता इमेज चे रंग बदलू. तुम्ही तुमच्या कल्पनेनुसार रंग बदलू शकता. सर्व भाग निवडून ओपॅसिटी 100 करा. त्या सर्वांचा गट एकत्र करण्यासाठी Ctrl+G दाबा. आता काही केसाची स्टाईल समाविष्ट करू. हे करण्यासाठी इमेज निवडून
नोट्स टूलवर क्लिक करा. डोक्याच्या भागावर नोट्स समाविष्ट करू. आता दर्शविल्याप्रमाणे नोट्स थोडे वर हलवा. इमेज दोन्ही रास्टर आणि वेक्टर फॉर्मॅट्स मध्ये सेव्ह करा. प्रथम त्याला पीएनजी फॉर्मॅट मध्ये रास्टर म्हणून सेव्ह करा. फाइल वर जाऊन नंतर सेव्ह एएस वर क्लिक करा. image-raster म्हणून नाव बदला. सेव्ह वर क्लिक करा. पुढे इमेज पीडीएफ फॉर्मॅट मध्ये वेक्टर म्हणून सेव्ह करा. पुन्हा एकदा फाइल वर जाऊन सेव्ह एएस वर क्लिक करा. एक्सटेन्शन पीडीएफ ने बदला. image-vector म्हणून नाव द्या. सेव्ह वर क्लिक करा. आता डेस्कटॉप वर जाऊन दोन्ही इमेजेस तपासू. तुम्ही दोन्ही इमेजेस मधील फरक स्पष्टपणे ओळखू शकता. ह्या ट्युटोरियलसाठी एवढेच. थोडक्यात ह्या ट्युटोरियलमध्ये आपण शिकलो रास्टर आणि वेक्टर इमेज मधील फरक, विविध रास्टर आणि वेक्टर फॉर्मॅट्स, रास्टर इमेज वेक्टर मध्ये रूपांतरित करणे. असाइनमेंट म्हणून ट्रेन इमेज निवडा जी तुमच्या कोड फाईल लिंक मध्ये दिली आहे आणि त्याला वेक्टर मध्ये रूपांतरित करून ग्रेस करा. तुमची पूर्ण झालेली असाइनमेंट अशी दिसली पाहिजे. स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा. स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट साठी अर्थसहाय्य NMEICT MHRD गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्याकडून मिळालेले आहे. यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. IIT बॉम्बे मधून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.